माझे नाव अजय. मी BScच्या पहिल्याच वर्षाला शिक्षण घेत होतो. घराची पूर्ण जबाबदारी माझ्यावरच होती, कारण 2 वर्ष अगोदर माझ्या आईचे देहांत झाले होते. म्हणून घरात झाडू पोछा असो किंवा स्वयंपाक करणे असो, ही जबाबदारी कॉलेज करून आल्यावर मलाच पार पाडावी लागत असे. कारण वडील नोकरीवर होते, त्यांना हे करणं शक्य होत नव्हते. एके दिवशी मला या घराची जबाबदारी घेत घेत भरपूर ताप आला आणि त्याच वेळेस डॉक्टरांनी मला टायफॉईड झाल्याचे सांगितले. मी 8 दिवस दवाखान्यात ॲडमिट होतो. जेव्हा मला त्या ठिकाणाहून डिस्चार्ज मिळाला तेव्हा माझ्या लहान काकांनी वडिलांना दुसरे लग्न करण्यासाठी आग्रह केला. कारण माझाही अभ्यास घरच्या कामांना पूर्ण करत करत काहीच होत नव्हता. म्हणून वडिलांनी काकांचा मान ठेवून दुसरे लग्न करण्यासाठी ते हो म्हणाले. मग लहान काकांनी व आत्यांनी मिळून वडिलांसाठी परराज्यातील एक बाई शोधली. तिलाही एक मोठी मुलगी होती. ती माझ्याहून 2 वर्षांनी मोठी होती आणि ती पण BScच्या लास्ट इयरला शिक्षण घेत होती. मग एका महिन्यातच वडिलांचे लग्न ठरवण्यात आले आणि माझी सावत्र आई आमच्या घरात आली. माझ्या सावत्र बहिणीचे नाव अंजली होते आणि माझ्या आईचे नाव आशा होते. अंजली ही फारच चंचल व मनमोकळी स्वभावाची मुलगी होती. ती या अगोदर ज्या कॉलेजमध्ये शिकत होती त्या ठिकाणी तिचे 2 बॉयफ्रेंड होते, पण आता ती माझ्याच कॉलेजमध्ये शिकण्यासाठी आली होती. अंजली दिसायला खूपच सुंदर आणि ब्युटिफुल होती. तिला आमच्यात असलेल्या नात्यांबद्दल काहीच माहिती नव्हते, पण तिच्या या चंचल स्वभावामुळे आणि मनमोकळेपणाने बोलण्यामुळे तिने 2च दिवसात कॉलेजमध्ये नवीन बॉयफ्रेंड बनवला होता. ती माझ्यासमोरच त्या मुलासोबत गळ्यात हात टाकून कॉलेजवर फिरत असे. तिला थोडं मराठी बोलायला जमत नव्हते, म्हणून ती कधीकधी माझ्याजवळही हिंदीतच बोलायची. आता घरातील सर्व कामे माझी सावत्र आई व अंजली पाहू लागल्या होत्या. आमचे घर डबल मजली होते. खाली एक रूम होता आणि वरच्या माळ्यावर एक रूम होता. मी व अंजली वरच्याच माळ्यावर झोपत असे. एके दिवशी मला बाहेर मित्रांसोबत वेळ घालवल्यामुळे घरी यायला उशीर झाला. मी सरळ दाराला कुलूप लावून वरच्याच रूमवर गेलो. मला वाटले यावेळेस अंजली ही झोपली असावी, पण रूममध्ये आल्यावर समोरचे दृश्य पाहून मी आश्चर्यचकितच झालो. कारण अंजली हे समोर मोबाईल ठेवून डान्स करत होती. अंजली तिच्या बॉयफ्रेंडशी व्हिडिओ कॉलवर बोलत होती आणि ती आपल्या शरीरासोबत असे वेगवेगळे चाळे करत होती. ते मी तुम्हाला सांगूही शकत नव्हतो, कारण तिने यावेळेस गाऊन घातलेला होता आणि अचानक नाचत असताना तिची नजर माझ्याकडे गेली. ती त्याच वेळेस थांबली आणि मला म्हणाली, अरे अजय, ऐसे बाहर क्यों खड़े हो? इधर बैठो और मेरा डांस देखो, मैं कैसी नाचती हूँ. मी शांततेत पलंगावर बसून तिच्याचकडे पाहत होतो आणि ती नाचत असताना तिच्या होणाऱ्या हालचालीकडेच माझं लक्ष होतं. केव्हा केव्हा मला तिचा डान्स पाहून तिच्याकडे पाहण्याची इच्छा होत नव्हती, पण तिच्या शरीराच्या हालचालीमुळे तिचे हलणारे बाकी अवयवांकडेही माझं लक्ष टिकून होते. त्यानंतर तिने फोन कट केला आणि ती चिटकूनच माझ्या शेजारी बसली. मग मी तिला म्हणालो, दीदी, आप ऐसे वीडियो कॉल करके किसके सामने नाच रही थी? तेव्हा ती मला म्हणाली, अरे वो आकाश है ना, मेरा बॉयफ्रेंड, उसे मेरा डांस बहुत पसंद आता था, इसलिए मैं उसे वीडियो कॉल करके अपना डांस दिखा रही थी. अजय, तुम क्यों नहीं कॉलेज में किसी लड़की को पटाकर अपनी गर्लफ्रेंड बना लेते हो? मग मी अंजलीला सांगू लागलो, मगर दीदी, मुझे किसी गर्लफ्रेंड की ज़रूरत नहीं है. मग अंजली मला सांगू लागली, अरे मैंने मेरे लाइफ में तुम्हारे जैसा पहला लड़का देखा कि जिसे गर्लफ्रेंड की ज़रूरत नहीं है. गर्लफ्रेंड ऐसी चीज़ होती है जो हर वक्त तुम्हारे काम में आ सकती है. अरे जवानी के मज़े हमने कॉलेज में ही नहीं लिए तो फिर क्या बुढ़ापे में लेंगे? कॉलेज की ज़िंदगी एंजॉय करने के लिए होती है अजय, ना ही ऐसे चुप रहकर बैठने के लिए होती. मग मी अंजलीला विचारू लागलो, मगर दीदी, मुझे तो लड़कियों से बात करने में भी डर लगता है, गर्लफ्रेंड कैसे पटाऊंगा? तेव्हा अंजली माझ्यासमोर उभी राहून मला सांगू लागली, सीधी सी बात है अजय, जो लड़की तुम्हें पसंद आती है उसके सामने इस तरह खड़े हो जाना और डायरेक्ट उसके कंधे पर अपने दोनों हात रख देना. जेव्हा अंजलीने माझ्या कांद्यावर दोघं हात ठेवून ती वाकली त्याच वेळेस तिच्या गाऊनच्या आतल्या भागातून मला तिच्या काळ्या पट्ट्या स्पष्ट दिसू लागल्या. माझं लक्ष मी त्याच ठिकाणी टिकवून ठेवले.
त्यांच्याकडे पाहून माझ्या अंतर्मनात एक वेगळी जाग निर्माण होऊ लागली. किती सॉफ्ट व सुंदर दिसत होते ते. आणि अंजली अजूनही माझ्याशीच बोलत होती. पण बोलता बोलता तिचं लक्ष अचानक माझ्या डोळ्यांकडे गेले. तेव्हा तिला समजले की मी तिच्या कोणत्या ठिकाणी पाहत आहे. ती सरळ उभी राहून मला म्हणाली, अजय, मैं क्या बोल रही हूँ और तुम का देख रहे हो? तेव्हा मी अंजलीला म्हणालो, दीदी, एक गर्लफ्रेंड का चक्कर छोड़ो, मेरे बस की बात नहीं है. मैं पहले ही सीधा साधा लड़का हूँ. अगर किसी लड़की ने मुझे उल्टा सुल्टा बोल दिया तो सब कॉलेज के लड़कों के सामने मेरी बेइज्जती हो जाएगी. मग अंजली सरळ बाथरूममध्ये तोंड हात धुण्यासाठी गेली. कारण डान्स करून करून तिला भरपूर घाम आला होता. मग मी पण माझे कपडे चेंज करून बेडवर मोबाईल पाहून पडून राहिलो. थोड्याच वेळात अंजली टॉवेलने आपला चेहरा पुसत बाहेर आली आणि ती मला म्हणाली, अजय, उस देर के लिए तुम बाहर जा सकते हो क्या? मुझे थोड़ा कपड़ा चेंज करना था. मग मी अंजलीला हो म्हणालो आणि रूममधून बाहेर आलो. पण अंजलीने रूमचा दार लावलाच नव्हता. ती त्याच ठिकाणी उभी राहून तिने आपल्या अंगावरील गाऊन काढून टी शर्ट घातला. आणि हे सर्व दृश्य मी बाहेर उभा राहून लपून पाहतच होतो. अंजली जेवढी सुंदर बाहेरून दिसत होती तेवढीच आतूनही सुंदर दिसत होती. मग तिचं काम झाल्यानंतर तिने मला आवाज दिला, अजय, मेरा काम हो गया है, आ जाओ अंदर. मी रूममध्ये आल्यावरही माझ्या डोळ्यासमोर तिचंच चित्र फिरत होतं. खरंच गर्लफ्रेंड असावीच असं मलाही त्यानंतर वाटू लागलं होतं. आता रात्रीचे 11:30 वाजले होते. मलाही झोप लागत होती कारण सकाळी कॉलेजला लवकर उठून जावं लागत होतं. काही वेळाने माझेही डोळे लागले. पण अचानक मला कोणाच्या तरी कुजबुज करण्याचा आवाज जास्तच येऊ लागला होता. म्हणून मी हळूहळू माझे डोळे उघडले आणि शेजारी मी मान वळवून पाहिले तेव्हा अंजली तिच्या बॉयफ्रेंडशी व्हिडिओ कॉलवर बोलत होती. पण ती बोलत असताना मध्येच वेगळाच आवाज करून ती बोलत होती. काही वेळापर्यंत मलाही काही समजले नाही ही अशी का करत आहे. पण जेव्हा मी अंजलीला वर खालून न्याडून पाहिले तेव्हा मला दिसली की अंजली फोनवर बोलता बोलता आपल्या शरीरासोबतही वेगळी चाळे करत होती. तिला असं करताना पाहून माझ्या अंतर्मनात एक वेगळीच तरंग निर्माण होऊ लागली होती. साधारणतः 1.5 तासापर्यंत अंजली फोनवरच बोलत राहिली. मग जेव्हा सकाळी माझे डोळे उघडले तेव्हा अंजली त्या ठिकाणी नव्हती. आता सकाळचे 6:45 वाजले होते. असेही कॉलेजला मला 7 वाजेला निघावेच लागायचे. म्हणून मी डायरेक्ट कपडे काढून बाथरूमच्या दिशेने गेलो. जेव्हा मी बाथरूमच्या दाराजवळ येऊन पोचलो तेव्हा समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण अंजली उभी राहून आंघोळ करत होती. पण तिच्या पाठीकडचा भाग माझ्याकडे होता. तो भाग इतका सुंदर व गोरा होता की असं वाटत होतं आताच अंजलीला मागून मिठीत घ्यावं. मी तब्बल 10 मिनिटापर्यंत त्याच ठिकाणी उभा राहून अंजलीला पाहू लागलो. आणि जशीही तिची आंघोळ संपण्यात आली मग मी त्या ठिकाणी न उभा राहता बेडवर येऊन पडून राहिलो. मग अंजली चक्क टावेल गुंडाळूनच बाहेर आली. तिला वाटले की मी अजूनही झोपेत असावा. पण मी फक्त झोपण्याचे नाटक करून बारीक डोळे मिटून अंजलीकडेच पाहत होतो. खरंच अंजली आल्यामुळेच माझ्या आयुष्यात मला असले नवनवीन दृश्य बायकांचे पाहायला मिळत होते. मग ती माझ्यासमोरच 15-20 मिनिटात तयार झाली आणि ती खाली गेली. त्यानंतर मी पण पटक्यात बाथरूममध्ये गेलो. तिथं आल्यावर माझं डोकं अजून चक्रावलं कारण त्या ठिकाणी अंजलीचे आतले कपडे खालीच पडले होते. त्यांना पाहून माझ्या अंतर्मनात परत तिच्याबद्दल एक नवीन आग निर्माण होऊ लागली. मी काही वेळापर्यंत तिच्या त्या कपड्यांकडेच पाहून आंघोळ करत राहिलो आणि शेवटी बाहेर निघते वेळी मी त्यांना एक वेळेस हलकासा स्पर्श करूनच बाहेर आलो. फार नाजूक व सॉफ्ट लागत होते ते हाताला. मग मी तयार झालो आणि 20च मिनिटात कॉलेजला जाण्यासाठी निघालो. कॉलेजला आल्यावर माझे लक्ष अजिबात शिक्षकांकडे लागत नव्हतं. माझ्या डोळ्यासमोर अजूनही अंजलीचेच पाहिलेलं दृश्य फिरत होतं. ती मला माझी सावत्र बहीण वाटतच नव्हती कारण तिचे वागणं हे बहिणीसारखंच नव्हतं. आज आम्हाला आमच्या परीक्षेची तारीख डिक्लेअर करण्यात आली होती
आणि त्यानंतर आम्हाला दिवाळीच्या सुट्ट्याही लागणार होत्या. म्हणूनही इतके दिवस जो वेळ मी अभ्यासात लक्ष देऊन न वाया घालवलेला होता तो वेळ वाया जाऊ द्यायचा नव्हता. आता अभ्यासाकडे पूर्ण लक्ष द्यायचं होतं. म्हणून कॉलेज सुटल्यानंतर मी सरळ बाकी टाइमपास न करता फक्त अभ्यासात लक्ष केंद्रित करत असायचो. पण या उलट अंजलीचं होतं. अंजली आपला करिअर बनवणे एवढ्या गांभीर्याने घेत नव्हती. ती फक्त एन्जॉयमेंट म्हणून कॉलेजमध्ये येत होती. पण एके दिवशी तिचा आणि आकाशचा म्हणजेच तिच्या बॉयफ्रेंडचा ब्रेकअप झाला. काही छोट्या कारणांमुळे त्या दोघांमध्ये वाद झाले आणि त्या वादामुळे त्यांचा ब्रेकअपही झाला. ती फार अपसेट झाली होती. घरात अगदी मनमोकळेपणाने राहणारी अंजली आता एकदम दुःखी राहू लागली होती. 2-3 दिवस ती तशाच पद्धतीने घरात वागू राहू लागली होती. आता तर ती माझ्याशीही अगदी कमी बोलू लागली होती. एकदा रात्री आम्ही दोघंही एकाच टेबलवर बसून अभ्यास करत होतो. तिच्या डोळ्यातून अधूनमधून अश्रू वाहत होते. तेव्हा मैं अंजलीला विचारले, दीदी मैं तुम्हें 2-3 दिन से देख रहा हूँ. तुम काफ़ी अपसेट और नाराज़ लग रही हो. क्या हुआ, किसी ने डांटा क्या तुम्हें? तेव्हा अंजली मला सांगू लागली, मेरे साथ बहुत गलत हुआ अजय. मैंने जिस पर जान से भी ज़्यादा भरोसा किया उसी ने मुझे धोखा दिया. उसने मेरा सब कुछ लूट लिया और मुझसे थोड़ी खूबसूरत लड़की मिलने से मुझे ठुकरा दिया. तेव्हा मैं अंजलीला म्हणालो, अच्छा हुआ दीदी मैंने कोई गर्लफ्रेंड नहीं बनाई, नहीं तो वो अगर दूसरे के साथ चली जाती तो मुझे भी काफ़ी बुरा लगता. दीदी तुम पढ़ाई की और ध्यान दो, छोड़ो जो बीत गया उसे मत याद करो. तेव्हा अंजली मला सांगू लागली, अजय तुमने किसी से सच में प्यार नहीं किया है ना, इसलिए तुम मेरा दर्द समझ नहीं सकोगे. मैंने उसके साथ बिताए हुए हर लम्हे, हर वो दिन मेरे आंखों के सामने से गुजर रहे हैं. उसे भूलने की कोशिश भी करूं तब भी मैं उसे भुला नहीं सकती. आज 3 दिन हो गए, अभी तक उसने मुझे फ़ोन भी नहीं किया है और मैं उसे इस 3 दिन में कम से कम 30 बार फ़ोन कर चुकी हूँ. सब मतलबी लड़के रहते हैं. जब तक उसको मेरे साथ रहकर आनंद मिल रहा था तब तक उसने मेरा साथ बहुत मज़े किए. अब मेरी जगह उसको दूसरी लड़की मिल गई तो मुझे भूल गया. मुझे उसकी बिल्कुल भी याद नहीं आती है, मगर उसके साथ बिताए हुए जो पल थे वो बार बार मुझे सताते हैं. वह पल मैं दोबारा वापस पाना चाहती हूँ. अगर वह पल मुझे नहीं मिले तो मेरे तन बदन में आग सी लग जाती है. इसलिए मुझे बहुत बुरा लग रहा है. आता रात्रीचे 11:30 वाजले होते. बाहेर थंडीचे वातावरण असल्यामुळे थंडगार वारे वाहत होते. मी आणि अंजली सोबतच एकाच टेबलावर बसून अभ्यास करत होतो. ती अजूनही रडतच होती आणि मी पण माझ्या अभ्यासात लक्ष देऊ शकत नव्हतो. आणि 11:15 वाजेच्या सुमारास अचानक लाईट गेली. घरात सर्वत्र अंधार झाला. मी मेणबत्ती घेण्यासाठी जागेवरून उठतच होतो त्याच वेळेस अंजलीने माझा हात पकडला. मग मी तिला म्हणालो, दीदी कुछ चाहिए था क्या आपको? आपके लिए पानी लेके आऊँ क्या नीचे से? तेव्हा अंजली मला सांगू लागली, अजय इस वक्त मुझे कुछ नहीं चाहिए, मुझे खाली तुम्हारा साथ चाहिए. तेव्हा मी अंजलीला म्हणालो, मैं हर वक्त तुम्हारे साथ हूँ. तुम मुझे बताओ मैं तुम्हारे लिए क्या कर सकता हूँ, क्योंकि आज तुम बहुत दुखी हो चुकी हो. तेव्हा अंजलीने माझा हात पकडून मला बेडवर बसवले आणि ती पण माझ्या शेजारी बसली व मला म्हणाली, अजय मेरा सारा दुख तुम ही दूर कर सकते हो, क्योंकि अब मुझे बाहर के लड़के के ऊपर से भरोसा हट चुका है. मैं तुम्हें सुबह शाम देखती रहती हूँ. तुम में और बाकी लड़कों में बहुत बड़ा फर्क है. तुम काफ़ी समझदार हो और मुझे पक्का यकीन है कि तुम मुझे खुश रख सकते हो. तेव्हा मैं अंजलीला म्हणालो, दीदी तुम क्या कहना चाहती हो, मैं कुछ समझ नहीं पा रहा हूँ. सच में कुछ चाहिए तो तुम बताओ, मैं अभी लाके देता हूँ. तेव्हा अंजली मला म्हणाली, तुम सच में बहुत बड़े बुद्धू हो, इसलिए तुमसे कोई लड़की नहीं पटती, ना ही तुम पटा सकते हो. मग मी अंजलीला म्हणालो, दीदी सीधी सीधी बात बोलो, क्या कहना चाहती हो, मुझे कुछ समझ में नहीं आ रहा है. तेव्हा अंजली मला म्हणाली, अरे एक लड़की अपने बॉयफ्रेंड से जो चाहती है वही मैं तुमसे पाना चाहती हूँ, मगर तुम मेरी बात समझ ही नहीं रहे हो. तेव्हा मी अंजलीला म्हणालो, मगर दीदी यह सब गलत बात है. एक लड़का अपने गर्लफ्रेंड के साथ जो काम कर सकता है वह काम मैं तुम्हारे साथ कैसे करूं?
ऐसा काम करने के लिए मेरा मन कभी नहीं मानेगा और तुम तो मेरे रिश्ते में बहन लगती हो। तेव्हा अंजली मला म्हणाली, अजय, ऐसी भी मैं तुम्हारी सौतेली बहन हूँ, सगी बहन नहीं हूँ। हाँ, अगर तुम्हारे पिताजी ने मेरे माँ से भी शादी की है तो खाली एक दूसरे का हाथ बटाने के लिए की है। उन दोनों के रिश्ते की वजह से हम दोनों का रिश्ता अलग भी रह सकता है तो कोई फरक नहीं पडता, क्योंकि हम तो ऐसे भी सौतेले हैं। तेव्हा मी अंजलीला सांगू लागलो, पण अजूनही लाईट आलेली नव्हती. मगर दीदी, मेरा मन नहीं मान रहा है. तेव्हाच अंजलीने माझे दोघंही हात तिच्या हातात घेतले. तिच्या हाताचा स्पर्श होताच माझ्या पोटात गुदगुदी झाल्यासारखे होऊ लागले, कारण पहिल्यांदाच कोणत्या तरी मुलीचा स्पर्श माझ्या हातांना झाला होता. मग मी लागलीच तिच्या हातातून माझा हात बाजूला काढला आणि तिच्यापासून लांब सरकून बसलो. तेव्हा अंजली माझ्याकडे पाहून म्हणाली, क्या हुआ अजय, तुम इतना क्यों डर गए हो? तुम्हारा बदन अभी भी थरथरा रहा है, बीमार हो क्या तुम? तबीयत ठीक है ना तुम्हारी? तेव्हा मी अंजलीला सांगू लागलो, अंजलि, पहली बार किसी लड़की ने मेरे हाथ को छुआ है, इसलिए शरीर में कुछ सनसनी सी छा गई थी. मग अंजली अजून माझ्याजवळ सरकून बसली. डरो मत अजय, कुछ नहीं होगा तुम्हें. परत अंजलीने तिचे दोघं हात माझ्या हातावर ठेवले आणि हळूहळू तिचे ओठ ती माझ्या ओठांपर्यंत घेऊन आली. तिचे फक्त गरम श्वास माझ्या गालाला स्पर्श होत होते. मला काय करावे काहीच समजत नव्हते. मी फक्त तिच्याकडून होणाऱ्या हालचालींची वाट पाहू लागलो होतो. मग अंधारातच तिने आपल्या अंगावरील टी शर्ट बाजूला केले आणि तिचा हात माझ्या अशा ठिकाणी स्पर्श केला, त्यामुळे माझ्या अंतर्मनात त्या क्षणात एक वेगळी जाग निर्माण झाली. मी लागलीच अंजलीला माझ्या मिठीत घेतले. तब्बल अर्ध्या तासापर्यंत आम्ही एकमेकांच्या मिठीतच राहिलो. आता अंजलीलाही कंट्रोल होणे शक्य होत नव्हते, म्हणून तिने लागलीच तिचे ओठ माझ्या ओठांवर टिकवले. आम्ही एकमेकांच्या मिठीत असूनही आमचे ओठ एकमेकांच्या ओठांवरच टिकून रस चाखण्यात व्यस्त झाले होते. अजूनही घरात अंधार होता. मग मी अंजलीला बेडवर झोपून तिच्यासोबत भरभरून प्रेम केले. रात्रीच्या 3 वाजेला आम्ही जागे राहून एकमेकांसोबतच प्रेम करत राहिलो होतो. तेव्हा अचानक लाईट आली आणि अंजलीचे समोरचे दृश्य पाहून मी माझे भानच हरपलो. आता अंजलीनेही बॉयफ्रेंडच्या कॉलेजमध्ये नाद सोडला होता. आता तिचं माझ्यावर जीवापाड प्रेम झाले होते, कारण बाहेरच्या मुलांची ती फक्त फोनवरच बोलू शकत होती आणि मी तर तिच्यासमोर सकाळ, दुपार, संध्याकाळ व रात्री राहत असल्यामुळे तिच्या मनात जेव्हा यायचं तेव्हा ती माझ्यासोबत भरभरून प्रेम करायची. आता आमच्या दोघांचेही नित्यनियम झाले होते. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी एकमेकांसोबत भरभरून प्रेम करायचो. अंजली मलाही खूप मनापासून आवडायला लागली होती, कारण तिच्याचमुळे मला गर्लफ्रेंडचा सहवास मिळाला होता. वडिलांनी लग्न सावत्र आईशी केलं होतं, पण सावत्र बहीणच माझी गर्लफ्रेंड होईल याची मी कल्पनासुद्धा केली नव्हती. परीक्षेत आम्ही दोघंही नापास झालो होतो, कारण अभ्यास कमी आणि एकमेकांसोबत भरभरून प्रेम जास्त होऊ लागलं होतं. अशा प्रकारे रात्रीच्या अंधारात सावत्र बहिणीने एक वेगळंच नातं जपणं शिकवलं होतं.